नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. राजेंद्र तुकाराम कत्ते, राहणार बालाजनगर, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर. प्लॉट किती एकर आहे? 1.5 एकर आहे. 1.5 एकर. ओके. पेरणी करताना काय वापर केलं? एक सम्राट, शक्ती आणि टोमस गोल्ड. गोल्ड. मी पेरणी करताना वापर केलेला आहे. हो. म्हणजे आता त्याच्यावरच पूर्ण मका आहे आता. हां, काय वाटतं, अनुभव काय तुमचा? चांगला आहे. अनुभव तर लई चांगला आहे. कॅनोपी, पाण्याची साईज मोठी हां. आहे. तर आपण पान बघू शकतो. हो. पान एकदम मोठं आहे ना? लई मोठं आहे पाणी. पाहिलंय कधी पान? नाही पाहिलं कधी. बरं. तुम्ही कधीपासून वापरताय तंत्रज्ञान? 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले. आणि पहिले केमिकलवर शेती करत होते? हो, करतो ते. काय वाटतं तुम्हाला त्यात पहिले? आणि ह्यात पडले फरक आहे. काय फरक आहे? ते म्हणजे त्याची होत नव्हती, ग्रोथ होत नव्हती जास्त. हां आणि तसं पीकही होत नव्हतं. हां. म्हणजे फ्रेश पीक येत नव्हतं. म्हणजे सुकून राहायचं, जळून आणि जायचं. एकदम हे होत होतं. हां. आता वैदिकवर शेती करताय, काय वाटतं मला? चांगलं एक नंबर. एक नंबर. मातीमध्ये काय बदल झाला? पातीमध्ये आहे की ह्याच्यात भुसभुशी झाली. सबसिडी येत आहे. वैदिकवर शेती करताय ते म्हणजे आनंदाने शेती करताय. आनंद. आता इतर जे केमिकलवर शेती करतात हां. त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही मला ते माझ्या शेतीवर शेती नंबर SD वैदिकवर. एक नंबर शेती. SD वैदिकवर शेती केली पाहिजे. एक नंबर शेती बरं. आता तुमच्या बरोबर मकाचे प्लॉट आहेत, त्यांचं काय आहे परिस्थिती? आहे, पण तेवढी हे नाही. तेवढे जसं बदल नाही. बदल नाही. आहे पण थोडा बदल, 50% बदल नाही. ओके. म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये चांगला बदल दिसतोय. हो सर, बदल. आपण कुठे बी बघितलं हो. तरी पूर्ण एक प्लॉट हिरवागार आहे. पाण्याची कॉनॉपी, हां. पाणी साईज मोठी हां. असं येऊन. ओके. त्याला पाणी दिलं नाही, काय नाही. अजून सुद्धा पाणी दिलं. एक पान दिलं नाही? पाणी दिलं पावसावरच आहे. पूर्ण पाऊस हो असं येऊ शकते का? असं ते नाही आपल्याला पाहायला भेटते इथं? नाही असं पाहायला भेटते. पाणी बरं. दिलं नाही बघा, खाली पाणी दिलं नाही. पूर्ण वाळलेलं आहे ना खाली? पूर्ण पाणी दिलं पावसावरच आहे. बरं. म्हणजे पहिले पेरणी केली त्याच्यावर जाईल. त्यावर. बरं. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? माझ्या मते तर केमिकल सोडून हे SD वैदिकचा वापर केला पाहिजे. चालतं. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.